नमः शिवाय. हर हर महादेव. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर दुसरा सोमवार आणि भागवत एकादशी ही एकाच दिवशी आलेली आहे. तर त्यामुळे हा दुर्मिळ योग यावर्षी जुळून आला आहे. प्रत्येक सोमवारी काही विशेष तिथी आली आहे. पहिल्या सोमवारी जसं की नागपंचमी आली होती आणि नागपंचमी आणि श्रावण सोमवार हा उपवास आपण केला. आता दुसऱ्या श्रावण सोमवारी आलेली आहे भागवत एकादशी आणि दुसरा श्रावण सोमवार. अतिशय दुर्मिळ योग यावर्षी जुळून आलेला आहे. भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा सेवा करण्याचा आपल्याला हा दुर्मिळ योग यावर्षी लाभलेला आहे. दुसरा श्रावण सोमवार तर खास आहेच, परंतु या दिवशी एकादशी आलेली असल्यामुळे हा दिवस सर्वच भक्तांसाठी खूपच खास आणि एक दुर्मिळ योग जुळून आलेला असल्यामुळे अतिशय शुभ काळ आणि अतिशय शुभ गोष्टी घडण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जात आहे. तर आता अशा दुर्मिळ योगावर आपण हा उपवास कसा करावा? श्रावण सोमवारचा उपवास करत असतानाच एकादशीचा उपवास जो कोणी करतो, म्हणजे जे कोणी एकादशीचे व्रत करत असतात, तर त्यांच्यासाठी हा श्रावण सोमवार त्यांनी कसा सोडायचा? आता सोमवारचा जो उपवास असतो तो संध्याकाळी सोडावाच लागतो, परंतु एकादशीचे जे व्रत असते त्याचा उपवास मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सोडावा लागतो. तर मग हा उपवास कसा करायचा? श्रावण सोमवार आणि एकादशी दोन्ही एकत्र कशी धरायची? कसा उपवास करायचा? त्यानंतर श्रावण सोमवार कधी सोडायचा? कसा सोडायचा? त्याचनंतर या दिवशी काय करावे, काय करू नये, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी जी शिवमूठ आहे ती तिळाची शिवमूठ आहे आणि या दुसऱ्या श्रावण सोमवारीच एकादशी देखील आलेली आहे. आता 23 ऑगस्ट आणि 24 ऑगस्ट अशी 2 दिवस एकादशी आहे. तर 23 ऑगस्टला जी एकादशी आहे ती आहे स्मार्त पुत्रदा एकादशी. त्यामुळे 23 ऑगस्टची एकादशी जी आहे ती आपण जे संसारिक मंडळी असती ते कोणीही 23 ऑगस्टची जी एकादशी आहे पुत्रदा एकादशी स्मार्त एकादशी त्याचा उपवास आपण करत नाहीत. तो उपवास ऋषीमुनी आणि जे काही संन्यासी लोक असतात ते करत असतात. त्यामुळे आपल्याला जो 24 ऑगस्ट रोजी आलेला आहे एकादशी भागवत एकादशी तोच उपवास करायचा आहे आणि त्या दिवशी श्रावण सोमवार देखील आहे. तर मग आता जे कोणी एकादशीचा उपवास करत असतात, म्हणजे 12 महिने ज्यांना एकादशीचा उपवास असतो, त्यांनी दुसरा श्रावण सोमवारचा उपवास कसा करायचा? श्रावण सोमवार तर सोडावा लागतो, मग एकादशी आणि सोमवार कसं काय करायचे? तर तुम्हाला काय करायचे आहे, सोमवारचा उपवास तुम्हाला करायचा आहे आणि एकादशी देखील करायची आहे. तर मग ज्या वेळेला तुम्ही उपवास सोडणार आहात त्यावेळेला असे पदार्थ खायचे जे की एकादशीला चालतात परंतु श्रावण सोमवाराला चालत नाहीत. तर मग श्रावण सोमवाराला तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की श्रावण सोमवाराला वरईचा भात चालत नाही, म्हणजे भगर जी असते ती सोमवारच्या दिवशीच, तर 16 सोमवारालाच नाही तर महादेवाच्या कोणत्याच उपवासाला भगरही चालत नाही. त्यामुळे जर तुम्हाला श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा असेल तर मग तुम्ही रात्री भगर खाऊ शकता, जेणेकरून की एकादशीचा उपवास देखील तुमचा चालू राहील आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही पारणे करून एकादशीचे व्रत सोडू शकता आणि श्रावण सोमवारचा उपवास देखील तुम्हाला करता येईल. अशा प्रकारे तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास आणि एकादशीचा उपवास दोन्ही देखील करू शकता. श्रावण सोमवारचा उपवास सोडत असताना तुम्हाला भगर खायची आहे, जेणेकरून की तुमचा उपवास सुटेल आणि भगर ही एकादशीला चालते, त्यामुळे एकादशीचे व्रत हे पूर्ण होईल. अशा प्रकारे एकादश आणि श्रावण सोमवार म्हणजेच देवादिदेव महादेव आणि भगवान विष्णू दोघांचीही कृपा तुमच्यावर राहील व दोघं देखील तुमच्यावर प्रसन्न राहतील. तर अशा प्रकारे तुम्हाला श्रावण सोमवारी उपवास करायचा आहे. श्रावण सोमवारी तुम्हाला जो उपवास करायचा आहे त्यात तुम्ही दिवसभर जे काही फळाहार करणार आहात किंवा मग श्रावण सोमवारी आळणी फराळ केला जातो तर तो फराळ तुम्ही करू शकता. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची की एकादशीलाही चालेल आणि श्रावण सोमवारालाही चालेल असा फराळ तुम्हाला करायचा आहे. मग संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी तुम्ही उपवास सोडणार आहात त्यावेळी मात्र तुम्हाला भगर खायची आहे, जेणेकरून की श्रावण सोमवारचा उपवास सुटेल आणि एकादशीचं व्रत देखील तुमच्याकडून पूर्ण होईल. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती तुमच्या मनाला पटली असेल आणि जर तुम्हाला खरंच या व्हिडिओमधून थोडीफार तरी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. आता श्रावण सोमवार एकादशी कोणतेही व्रत असो, कोणताही उपवास असो, फक्त देवाची पूजा करून किंवा उपवास करून चालत नाही,
त्या दिवशी आपले जे काही वागणूक असते, वर्तन असते ते देखील सात्विक असायला हवे. या दिवशी आपण अहंकाराचा उपवास करायला हवा, रागाचा उपवास करायला हवा. कोणावरही मोठमोठ्याने ओरडून बोलणे किंवा आपल्या घरी कोणी आले तर त्याचा अपमान करणे किंवा मग एखाद्या माणसासोबत भांडण करणे, कोणाचं तरी मन आपल्यामुळे दुखावले जाणे, अशा प्रकारचे वर्तन आपल्याकडून कोणत्याच उपवासाच्या दिवशी व्हायला नको. उलट ज्या दिवशी तुम्हाला उपवास असेल त्या दिवशी तुम्ही सात्विक आहार तर घेतच आहात, म्हणजे फलाहार करतच असतात, परंतु त्या दिवशी तुम्हाला सर्वांसोबत गोड आणि अगदी प्रेमाने वागायचे आहे. कोणालाही तुमच्यामुळे त्रास होईल अशी वागणूक करायची नाही. तसेच जर तुमच्या घरी कोणी आले तर त्याचा आदर सत्कार करायचा आहे, मग तो तुमचा दुश्मन का असेना, परंतु त्याला तुम्हाला आदर सत्कारानेच वागणूकही द्यायची आहे. सर्वांसोबत गोड प्रेमाने वागायचे आहे. त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तसे तुम्ही अन्नदान करू शकता. गरजूंना जी काही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही मदत आहे ती करू शकता. वस्त्रदान, अन्नदान, त्यानंतर गाईला चारा देणे, अशा प्रकारचे दान तुम्ही उपवासाच्या दिवशी नक्कीच करा, जेणेकरून की तुम्हाला त्या उपवासाचे फळ हे द्विगुणित पटीने मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही दुसरा श्रावण सोमवार आणि भागवत एकादशी हा दोन्ही उपवास एकाच दिवशी करू शकता व दोन्ही देवांचं जे काही वरदहस्त आहे ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील व भगवान विष्णू देखील तुमच्या कायम सोबत राहतील. तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय.